नमस्कार मंडळी. मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकले आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. भाडे करूने घर खरेदीसाठी 6.5 लाख दिले तरीही त्याला मालकी मिळाली नाही. सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल आणि हाच आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. मंडळी, जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा तुमचे घर भाड्याने दिले असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कल्पना करा की तुम्ही 50 वर्षापासून एका घरात भाडेकरू म्हणून राहत आहात. तुम्ही ते घर मालकीणीपासून विकत घेण्याचे ठरवता, 6.5 लाख रुपये ॲडव्हान्सही देता, पण शेवटी कोर्ट म्हणतं की तुम्ही अजूनही फक्त भाडेकरूच आहात. नक्की काय घडलं या प्रकरणात? सुप्रीम कोर्टाने असा कोणता मोठा कायदा स्पष्ट केलाय? चला जाणून घेऊया आजच्या या भागात. तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबा आणि फॉरवर्डही करा. तर ही कथा आहे आंध्र प्रदेशातील राजमहेंद्र येथील श्रीमती जगज्योती या एका मालमत्तेच्या मालकीण होत्या आणि श्री श्रीनिवासराव हे गेल्या 50 वर्षापासून भाडेकरू म्हणून होते. 14 ऑक्टोबर 2009 रोजी त्या दोघांमध्ये एक व्यवहार झाला. श्रीनिवासराव यांनी ती जागा 9 लाख रुपयांना विकत घेण्याचे ठरवले आणि त्याच दिवशी 6.5 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणूनही दिले आणि उरलेले 2.5 लाख रुपये सेल डीड करताना द्यायचं त्यांचं ठरलं होतं. पण खरी मे कितीच आहे. 2013 मध्ये मालकिणीने अचानक श्रीनिवासराव यांना घर खाली करण्याचा म्हणजे एविक्शनची नोटीस दिली. श्रीनिवासराव यांना कोर्टाची नोटीस पाठवून उरलेले पैसे घेण्याची आणि घर नवावर करण्याची विनंती श्रीनिवासरावांनी केली, पण मालकिणीने असा कोणताही व्यवहार झाल्याचंच नाकारलं आणि त्याच्याचमुळे हा कायदेशीर खटला सुरू झाला. श्रीनिवासराव यांनी कोर्टात धाव घेतली. त्यांनी सेल ॲग्रीमेंट पुरावा म्हणून त्यांना सादर करायचा होता, परंतु कनिष्ठ कोर्ट आणि हायकोर्टाने त्यांना धक्का दिला. कोर्टाने म्हटलं की तुम्ही आधीच त्या घरात राहत आहात, त्यामुळे हा व्यवहार डीम्ड कन्व्हेन्स मानला जाईल आणि त्यासाठी तुम्हाला पूर्ण स्टॅम्प ड्युटी आणि दंड भरावा लागेल, तरच हा कागद पुरावा म्हणून आम्ही स्वीकारू. थोडक्यात सांगायचे तर ताबा तुमच्याकडे असल्याने हा कागद केवळ करार नाही तर विक्रीच मानली गेली. सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि कायदा मात्र वेगळा आला. तर सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं 15 जानेवारी 2026 रोजी कोर्टाने एक अत्यंत महत्वाचा असा निकाल दिला. कोर्टाने याबाबत काही मूलभूत कायदेशीर तत्वही स्पष्ट केली. ताबा कुठून आला? कोर्टाने म्हटलं की श्रीनिवासराव हे त्या घरात 50 वर्षापासून भाडेकरू म्हणून राहत होते. त्यांचा ताबा या नवीन विक्री करारामुळे मिळालेला नव्हता. तर कायद्यानुसार जर ताबा विक्री करारातून निर्माण झाला नसेल तर त्याला पूर्ण विक्री किंवा डीम्ड कन्व्हेन्स म्हणता येत नाही. मालकी हक्क केव्हा मिळतो? सेक्शन 54 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट कोर्टाने स्पष्ट केले की केवळ विक्री करार केल्याने मालकी हक्क मिळत नाही. जोपर्यंत स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्टर्ड सेल डीड होत नाही तोपर्यंत मालमत्ता हस्तांतरित होत नाही. सेक्शन 111 नुसार भाडेकरूचं स्थान, जोपर्यंत भाडेकरू आपलं भाडेकरू असण्याचे हक्क अधिकृतपणे सोडत नाही तोपर्यंत तो भाडेकरूच राहतो. या प्रकरणात मालकिणीने 2017 मध्ये श्रीनिवासराव यांच्या विरुद्ध इविक्शन ऑर्डर मिळवली होती. याचा अर्थ असा की कायद्याच्या नजरेत अजूनही ते भाडेकरूच होते, खरेदीदार तर नव्हते. सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासराव यांच्या बाजूने मात्र निकाल देताना असं सांगितलं की त्यांना जास्तीची स्टॅम्प ड्युटी भरण्याची गरज नाही आणि तो विक्री करार पुरावा म्हणूनही स्वीकारला जावा. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, कोर्टाने अजूनही त्यांना मालक ठरवलं नाही. आता ट्रायल कोर्ट ठरवेल की तो करार खरा होता की नाही. यावरून आपण काय शिकतो? तर केवळ पैसे दिले आणि करार केला म्हणजे तुम्ही मालक झालात असे नाही. जोपर्यंत सेलडीड होत नाही तोपर्यंत तुमचा जुना कायदेशीर दर्जा म्हणजे भाडेकरू किंवा मालक हा बदलत नाही. व्यवहार करताना कागदपत्रांची पूर्तता वेळेत करणं किती गरजेचं आहे या 50 वर्षाच्या कायदेशीर लढाईवरून समजतं. माहितीचा स्रोत मित्रांनो लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाचा दिलेला हा निकाल आहे. हा तुम्ही निकाल मुळापासून वाचू शकता सुप्रीम कोर्टाच्या साईटवर, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेला आहे. थोडक्यात म्हणजे एक लक्षात घ्यायचं की जर तुम्ही एखादं घर खरेदी करत असाल तर जोपर्यंत त्याचा अंतिम करार होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे मालक होऊ शकत नाही. दुसरं महत्वाचं की जर ती संपत्ती तुमच्या ताब्यामध्ये एक भाडेकरू म्हणून असाल तर तुमचं भाडेकरू म्हणून असणारं स्टेटस हे शेवटपर्यंत भाडेकरू म्हणूनच राहतं, जोपर्यंत तुम्ही तो करार पूर्ण करत नाही, उरलेले पैसे देत नाहीत. म्हणूनच श्रीनिवासरावांनी केवळ 6.5 लाख रुपये देऊन हा करार झालेला आहे, हा व्हॅलिड आहे आणि या करारानुसार मी ह्याचा ताबा घेतला आहे हे जेव्हा कोर्टामध्ये जाऊन म्हटलं तेव्हा कोर्टाने ते अमान्य केलेलं आहे. त्यांचा मालकी हक्क हा भाडेकरू म्हणूनच मिळालेला मालकी हक्क आहे. विक्री कराराअंतर्गत त्यांना मालकिणीने दिलेला तो ताबा नाही हे स्पष्टपणे सांगितलं.
त्यांना श्रीनिवासरावांना एकच दिलासा मिळाला आणि तो म्हणजे की त्यांनी केलेला जो ॲग्रीमेंट फॉर सेल होतं 6.5 लाख जे दिले होते ते कोर्टाने पुरावा म्हणून आता मान्य केलंय, परंतु तो विक्री करार योग्य आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी परत श्रीनिवासराव आणि त्यांची जी मालकीण आहे तिला ट्रायल कोर्टाकडे पाठवलंय आणि त्या कराराची शहानिशा करून त्याचा पुढचा निकाल आता लागणार आहे. तर असे हे छोटे छोटे पण अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहे, कारण घरमालक आणि भाडेकरू घर विकत घेणे, त्या संबंधी असणारी कागदपत्रांची करारपत्रांची पूर्तता करणे, नोंदणी करणे, स्टॅम्प ड्युटी भरणे, डीम्ड कन्व्हेन्स करणे, ह्या गोष्टी टेक्निकल वाटत असल्या तरी त्या आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात आणि आपल्याकडनं जर साध्या साध्या चुका जर झाल्या तर अशा करारांमध्ये आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो. मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.